नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आपलं लसूण भरणं चालू आहे। हे आपलं डॉलर हरभरा आहे। आता हे फुलवर अवस्थेत आहे। भरपूर प्रमाणात घाटे बी लागले आणि अजून फुलं पण भरपूर आहे। शेतकऱ्याची मी खरी अवस्था सांगणार आहे। आज तुम्हाला कापूस पिकाविषयी माहिती सांगणार आहे। कापूस पीक ज्यावेळेस आपण लागवड करतो त्यावेळेस आपल्याला खर्च येतो लागवडीची 2 पाकिट 1 एकराला येतात। त्याच्यात आपण 14 ते 1500 रुपये किंवा 1600-1700 रुपयेपर्यंत, आता तर 1600-1700 रुपयेपर्यंत भेटत आहे आपल्याला 2 पाकिट। 810 रुपये 820 रुपयापर्यंत भेटत आहे। ते दोन्ही पॅकेट खर्च झाला सुमारे 1500-1600 रुपये। त्याच्यानंतर त्याचे लागवडीचा खर्च 1500-1600 रुपये 1 एकरचा झाले, 3000 रुपये खर्च झाला लागवडीचा। त्याच्यानंतर त्याला खत टाकतो आपण। त्याला 2 डोस जरी टाकले आपण किंवा 3 डोस, बरेच शेतकरी 3 डोस टाकतात, 3 वेळेस खत टाकतात। 3 वेळेचा जो खताचा खर्च आहे तो खर्च आहे साधारण आपण जर खर्च पकडला तरी 12 ते 15 हजाराचा आपण एकरी खत टाकतो। 15 हजारापर्यंत, म्हणजे 15 नाही 3 18 हजार रुपये खर्च हा। आणि कापूस वेचणीच्या टायमाला जो कापूस निघतो आपला, ते कापूस आहे आपला एकरी उत्पन्न आता सध्याच्या वातावरणामुळे एकरी उत्पन्न निघत आहे 10 ते 11 क्विंटल। कारण आपल्या शेतात 10 क्विंटलपर्यंत उत्पन्न निघलं आहे म्हणून सांगतोय। एकरी 10 क्विंटलचं जर उत्पन्न निघत असेल त्याला वेचणीचा खर्च 15,000 रुपये। 15 प्लस 20 35,000 रुपये। औषधीचा खर्च 15,000 रुपये 1 एकरचा। आपण कमी धरू, सरासरीची तुलनेत कमी धरू। 15,000 रुपये ते 45,000 रुपये, 50,000 रुपये एकरी आपला खर्च होतो। आणि कापूस निघतो 10 क्विंटल। 10 क्विंटलचे आजचे जे भाव चालू आहे, या भावात काय भाव आहे आता सध्या 70 रुपये। 70 रुपये आणि 7,000 रुपये क्विंटल, म्हणजे 10 क्विंटलचे पैसे होते 70,000 रुपये। त्यात याच्यातच तुम्हीच विचार करा, शेतकऱ्याच्या कापसाला भाव नसल्यामुळे किती परिस्थिती बिकट आहे। प्रत्येक वस्तू महाग झालेली आहे, खतं महाग झाले, बियाणे महाग झाले, खत औषधी महाग झाली। आणि इतकं सगळं हे करून बी शेतकऱ्याच्या हातात काय उरतं? काहीच नाही, 0 रुपया। उलटा शेतकरी मायनसमध्ये आहे। एकरी 10 क्विंटल जरी कापूस झाला, 70,000 कापूस होतो, तितकाच आपला तर खर्च झाला आहे। मग आपल्याला काय उरतं? काहीच नाही। शेतकऱ्याची मेहनत व्यस्त जाते। शेतकरी जितकाही मेहनत करतो त्याची वेस्ट मेहनत जाते शेतकऱ्याची, काहीच नाही, त्याला काहीच उरत नाही, फक्त त्याची परेशानी जास्त होऊन जाते। अशा प्रकारे शेतकऱ्याची हालत आहे। शेतकऱ्याची जर हालत सुधारायची असेल तर आपल्याला योग्य नियोजन करावं लागेल। आपला जो रासायनिक खताचा खर्च आहे तो टाळून आपल्या सेंद्रिय खताचा वापर करावा लागेल। आणि आपल्याला या जे काही आपण जे काही घरी तयार करू शकतो, जे काही सेंद्रिय आपण औषधी तयार करू शकतो, याचा आपल्याला वापर करावा लागेल। स्वतःच्या बळावरती शेतीचं आपल्याला सांगड घालावं लागेल। जोपर्यंत आपण आपल्या बळावर शेतीचं सांगड घालणार नाही तोपर्यंत शेतीचा खर्च कमी होणार नाही। ज्या दिवशी शेतीचा खर्च कमी झाला, आपलं उत्पन्न घटलं तरी चालेल, पण आपल्याला 2 रुपये राहिले पाहिजे। खर्च वाढवून, खर्च शिल्लक करून आपल्याला पैसे राहणार नाही। आपला खर्च कमी करायचा, उत्पन्न वाढेल, दमादमानं वाढेल, टप्प्याटप्प्यानं वाढेल। उत्पन्न कसं वाढेल याचा विचार करायचा, पण आपलं खर्च कमी करायचा। जितका खर्च कमी होईल तितका आपला फायदा होईल। तुम्ही पण अशा प्रकारे थोडं नियोजन करा, थोडं ठरवा। वाटलं तर 5 एकर जमीन असेल तर 1 एकर पडीत राहू द्या, ती जमीन पडीत ठेवा। जेवढं कमी नियोजन करा, कमी क्षेत्राचं नियोजन करा आणि चांगल्या प्रकारे उत्पन्न घ्या। व्हिडिओ आवडला चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।